नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, आपण अग्निवीर भरती 2026साठी स्पेशल प्रिव्हियस इयर पेपर सोडवण्यास सुरुवात केली होती. त्याच्यात मित्रांनो आज हा पेपर नंबर 10 आहे. गणित आणि बुद्धिमत्ताचे पेपर असणार आहेत मित्रांनो, आणि एकदम झालेल्या प्रश्नाचे सखोल विश्लेषण असणार आहे. तुम्हाला तर माहीतच आहे. तर चला मित्रांनो, जास्त न बोलता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. बघा, आज काय पाहणार आहोत आपण 23 एप्रिल 2024ला जो काही पेपर झाला होता त्याच्यामधले शिफ्ट नंबर 3 आहे मित्रांनो. आज शिफ्ट नंबर 3 पाहणार आहोत. काल आपण शिफ्ट नंबर 2 पाहिलो. ठीक आहे. जर तुम्हाला ह्या जे काही आपण शिकतो त्याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर काही नाही मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. कोणतं तर मी शिपाई महाराष्ट्राचा. चला, सर्वात आधी कोणतं तर सर्वात आधी आपण मॅथचे प्रश्न सोडवणार. मॅथचे 15 असतात आणि रिजनिंगचे किती? रिजनिंगचे 5 असतात. चला बघा, प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतो? 11/1000चे मूल्य किती? पॉइंटमध्ये उत्तर सांगायचे. काय दिलं आहे आपल्याला? 11/1000. कसं करणार बघा मित्रांनो, जसं फक्त मी 11 लिहिलो तर हा एक पॉईंट इथं राहतो. पॉईंट काय असतात? हे 0 0 असतात. आणि जर भागीला मी जर समजा 10 केलो तर हा एक पॉईंट पुढे शिफ्ट होतो, म्हणजे याच्या उत्तर काय होणार? 1.1 होतो. जर समजा मी 11/100 केलो तर याचा अर्थ इथचा पॉईंट 1 2, कारण की खाली 2 झिरो आहेत तर 2 पॉईंट पुढे सरकतो, म्हणजे याचा अर्थ होतो 0.11. पण आपल्याकडे आता किती मित्रांनो? 3 झिरो आहेत. 3 झिरो आहेत म्हणजे पॉईंट इथं आहे. ठीक आहे, 3 झिरो आहेत म्हणजे काय? पॉईंट इथं आहे. तर काय होणार? 1 2 3, हे 3 झाला आणि याच्या पुढे जाणार हा पॉईंट. 3 अंक सोडून पॉईंट म्हणजे काय होणार? 0.11 असं येणार. आणि पुढे काही नाही म्हणजे काय येणार? तर 0 येणार. म्हणजे काय होणार? 0.011 हा काय असणार? तर याच्या बरोबर उत्तर असणार. कोणता? ऑप्शन नंबर 1 एकदम काय आहे? तर बरोबर उत्तर आहे. किंवा तुम्ही याला भागाकार पण करू शकता, पण भागाकार देण्यात खूप वेळ जाणार मित्रांनो, कारण की 1000/11 करणे खूप वेळ लागणार. म्हणून त्याच्यापेक्षा काय, तुम्ही पॉईंट शिफ्टिंगची हे मेथड समजून घ्या. जर बघा भागीला 10 असेल तर 1 पॉईंट पुढे सरकतो, म्हणजे काय होणार? 1.1. जर भागीला 100 असेल तर 2 पॉईंट पुढे सरकणार, म्हणजे काय होणार? 0.11. आणि भागीला म्हणजे 1000 असेल, 3 झिरो असतील खाली, तर काय होणार? 0.011, म्हणजे असा उत्तर येणार. तर कोणता आहे? तर ऑप्शन नंबर 1 हा एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया आता. बघा काय म्हणते? 400च्या वर्गात किती शून्य असतात? बघा, जर कोणत्याही संख्येचा वर्ग करणे आहे, जसं 10चा वर्ग, तर शून्य किती येतात मित्रांनो? 2. बघा शेवटी याच्यात किती शून्य आहेत? 1 शून्य आहेत. पण वर्गात किती शून्य येतात? 2 शून्य येतात. जसं आपण म्हणलं 20चा वर्ग, 20चा वर्ग किती होतो? तर 400. बघा इकडे किती शून्य आहेत? 1 शून्य आहेत. पण तिकडे किती झाले? 2 झाले. म्हणजे जर जसा 100चा वर्ग काढायचे असेल तर काय करणार आपण? 1चा वर्ग काढणार. 1चा वर्ग किती? 1. आणि हे 2 झिरो आहेत. 2 झिरोचे किती? 4 झिरो होणार इकडे. तशासारखंच आपल्याला कितीचा वर्ग म्हणजे 400चा वर्ग काढायचा, तर काय होणार? आधी काढा तुम्ही 4चा वर्ग. 4चा वर्ग किती होणार? 16. आणि हे जे 2 झिरो आहेत त्या 2 झिरोचे किती झिरो? तर 4 झिरो होणार. 1 2 3 4, म्हणजे 400चा वर्ग किती होणार? एवढा. आणि झिरो किती आहेत? तर त्याच्या मागे 4 झिरो आहेत मित्रांनो. किती झिरो आहेत? 4 झिरो आहेत. तर ऑप्शन कोणता असणार? ऑप्शन नंबर 4. किती? 4 उत्तर आहे ना. 400च्या वर्गात किती शून्य आहेत? तर 4 शून्य आहेत. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते? 225चे 20% मूल्य किती आहे? काय काढणे आहे आपल्याला? 225चे 20%. बघा 225चे चे याचा अर्थ होतो मित्रांनो गुणाकार, म्हणून देणार गुणाकाराचे चिन्ह. आणि 20%, 20% म्हणजे काय? तर 20/100. टक्का म्हणजे काय होतो मित्रांनो? टक्का म्हणजे तुमचा होतोय 1/100. जसं मला 1% काढायचे आहे तर लक्षात ठेवा नेहमी x/, किती होणार? तर x/100 होणार. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. चला सोडवा आता. काय कटपट होतो का? बघा 1 0 1 0 कॅन्सल. 2 1 2 2 5 10. ठीक आहे. आणखी काय कटतो का? बघा 5नीच जातो ना सीधा भाग. काय होणार? 5 20. ठीक आहे. किती वाजले? 5 5 25, म्हणजे किती होणार? तर 45. 225चे 20% किती होणार मित्रांनो? 45. आणि कोणता ऑप्शन आहे? तर ऑप्शन नंबर 1 हा काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया.
काय म्हणते 5 आणि 10 यांच्या लसावी किती असेल? बघा मित्रांनो, जसा आपल्याला दिलाय 5 आणि काय दिलाय 10 दिलाय. जर अशा दोन संख्या असतील आणि जर लहान संख्येच्या पाड्यात मोठी संख्या येत असेल, मी काय म्हणलो, जर लहान संख्येच्या पाड्यात मोठी संख्या येत असेल तर ही मोठी संख्या तुमची लसावी असते. ही मोठी संख्या काय असते तर लसावी असते आणि हे जे लहान संख्या आहे हे मसावी असते. मग काय करायला सांगितलं? 5 आणि 10 यांच्या लसावी. लसावी काय येणार? मग मोठी संख्या, कारण की 5च्या पाड्यात 10 येते. हे तर झाली शॉर्ट ट्रिक मित्रांनो. जर तुम्हाला डायरेक्ट म्हणजे पद्धतनी काढायची असेल तर कसं काढणार? एक उभी रेषा, एक आडवी रेषा. बघा 5 आणि 10 असे लिहिणार. मोठ्यात मोठी संख्या पहा की दोघांना पण भाग जाते. कितीने? 5नीच जाते. किती? 5 एक 5, 5 दोन्ही 10. आता जातो का भाग? नाही जात. मग तुमच्या लसावी काय होणार मित्रांनो? जे ज्याने भाग दिला आणि जे काही आपल्याकडे उरले त्यांच्या गुणाकार म्हणजे काय होणार तर लसावी. मग करा लसावी बरोबर काय होणार तर 5 गुणिला 1 गुणिला 2 बरोबर काय होणार? 5 दोन्ही 10. तरी पण तुमचं उत्तर किती येणार? 10च येणार. उत्तर किती येणार? 10च येणार. अशी पद्धत लक्षात ठेवा किंवा अशी ठेवा, उत्तर तुमच्या बरोबरच येणार. चला, समजत आहे? चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणत आहे? हा असं झालं मित्रांनो, टायपिंग एरर आहे. ठीक आहे. काय म्हणत आहे? 3, 5, 8, 8 यांची सरासरी किती आहे? सरासरी काढायची आहे मित्रांनो. सरासरी कसं काढतो आपण? सरासरी सरासरी होते मित्रांनो सर्व संख्यांची बेरीज, सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. ठीक आहे. हा काय आहे तर सरासरीचा फॉर्म्युला आहे. मग करा, किती संख्या आहेत आपल्याकडे? कोणकोणत्या संख्या आहेत बघा. काय आहे तर 3 अधिक 5 अधिक 8 अधिक काय होणार तर 8. सर्व संख्यांची बेरीज म्हणते ना, हेच दिले आहेत ना आपल्याकडे. 3, 5, 8, 8 यांची काय होणार तर बेरीज होणार. भागीला एकूण संख्या. किती संख्या आहेत आपल्याकडे तर 4 संख्या आहेत. बरोबर आहे की नाही? तर चला, काय होणार मग यांची बेरीज? 3 आणि 5 किती होणार? 8. 8 आणि 8 16. 16 आणि 8 किती होणार? 24. म्हणजे 24 भागीला किती होणार तर 4 होणार. 4 सकम 24. म्हणजे यांची सरासरी किती येणार मित्रांनो? 6 येणार. सरासरी किती येणार? 6 येणार. कोणता? तर ऑप्शन नंबर 1 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर उत्तर आहे मित्रांनो. किती? तर सरासरी येणार आपली 6. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय तर प्रश्न क्रमांक 6. प्रश्न वाचा बरं. काय म्हणते? कोणत्याही संख्येच्या 1/4 भागाचे मूल्य 6 असेल तर त्या संख्येच्या 1/3 भागाचे मूल्य किती असणार? एक नंबर प्रश्न आहे मित्रांनो. काय म्हणते? कोणत्याही संख्येच्या 1/4 भागाचे मूल्य किती आहे? 6. बरं, आपण काय करू? ती संख्या धरू x. ती संख्या किती धरणार आपण? x धरणार. तर बघा ह्या संख्येचे किती म्हणते? 1/4. ची चे च्या याचा अर्थ काय होतो? गुणाकार. ह्या संख्येचे म्हणजे गुणीला 1/4. याच्या उत्तर किती येते तर मित्रांनो 6 येतो. बघा x बरोबर काय होणार? हा भागीला तिकडे जाऊन काय होणार? गुणीला. म्हणजे 4 गुणीला काय होणार? 6. म्हणजे x किती आला तुमच्या मित्रांनो? 4 सकम 24. x किती आला म्हणजे ती संख्या किती आली? ती संख्या आली मित्रांनो 24. पण आपल्याला ती संख्या काढायला सांगितली आहे का? नाही ना. आपल्याला काय म्हणते तर त्या संख्येच्या 1/3 भागाचे मूल्य किती असेल? जर त्या संख्येच्या 1/3 काढला आपण तर त्याचे मूल्य किती असणार? तर बघा ह्या संख्येचे 1/3, ह्या संख्येचे किती? 1/3 किती असणार? तर बघा ही संख्या किती आहे आपल्याकडे? 24. म्हणजे काय होणार? 24 गुणिला 1/3. हा भागीला याला भाग देणार कितीने? 8ने. कारण की बघा 8 तेरे 24 होते. म्हणजेच उत्तर काय येणार तुमचा 8. जर त्या संख्येचे 1/3 भागाचे मूल्य काढायचे म्हणले तर किती उत्तर येणार मित्रांनो? तर ऑप्शन नंबर 1 किती येणार तर 8 येणार. काय आहे तर तुमचं एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते? 300, 300, 250 यांच्या अनुपात किती असणार? म्हणजे तुम्हाला यांच्या लहान रूप करायचे आहे मित्रांनो. किती? 300 आणि 250च्या. बघा कोणत्या दोन्ही संख्यांनी म्हणजे मोठ्यात मोठी संख्या पहा काही दोघांना पण भाग देईल. बघा 0 0 कॅन्सल. 5 5 25, 5 सकम 30. म्हणजे किती उरले? 6 5. हा काही असणार यांच्या तर एकदम बरोबर उत्तर असणार मित्रांनो. किंवा याला तुम्ही असं पण सोडवू शकता. 300 भागीला 250 सारखाच अर्थ होतो मित्रांनो याचा पण. काही 0 0 कॅन्सल होणार.
5 सकम 30, 5 5 25 म्हणजे किती याला 6/5. याला तुम्ही असं लिहू शकता 6/5. हा गुणोत्तर मध्ये झाला. ठीक आहे, म्हणजे कोणता ऑप्शन येणार 6/5. ऑप्शन नंबर 1 एकदम काय आहे तर बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते पहिल्या 7 सम नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? पहिल्या 7 नैसर्गिक समसंख्यांची सरासरी काय काढणी आहे आपल्याला? सरासरी काढणी आहे. कोणत्या तर पहिल्या 7 सम नैसर्गिक संख्या तर कोणते होणार बघा? 7 बघा 2 4 6 8 10 12 14 ह्या काय येणार तर तुमच्या 7 समसंख्या येणार. ठीक आहे, जर तुम्हाला माहित बघा 7 आल्या का 1 2 3 4 5 6 7. जर तुम्हाला माहित करायचे असेल मित्रांनो, जर पहिल्या 7 समसंख्या म्हणलं तर काय करायचं? ह्या 7 गुणीला 2 करून घ्यायचे. किती तर 14. म्हणजे समजून जायचं का आपल्या समसंख्या कुठपर्यंत आहेत तर 14 पर्यंत आहेत. ठीक आहे, आता मी तुम्हाला बेसिक पद्धतीने सांगतो. बघा मित्रांनो, जर क्रमागत संख्या असतील, क्रमागत म्हणजे काय? जर त्यांच्यामधला फरक जर समान असेल, बघा यांच्यामधला फरक कितीचा आहे तर 2चा आहे, याच्यामधला पण 2चा आहे, याच्यामधला पण, कारण की समसंख्या आहेत क्रमागत पहिल्या, तर फरक कितीचा असणार मित्रांनो? 2चाच असणार. जर त्यांच्यामधला फरक समान असेल, ठीक आहे, फरक काय असेल? समान असेल, तर त्यांना काय म्हणतो आपण? क्रमागत संख्या म्हणतो. बघा यांच्यातला देखील फरक समान आहे, तर अशा वेळेस जी मधली संख्या असते मित्रांनो तेच सरासरी असते. बघा इकडून किती सोडणार? 1 2 3, इकडून सोडा 1 2 3, मधली संख्या कोणती आहे तर मित्रांनो 8. म्हणजे 8च तुमची काही असणार तर सरासरी असणार. 8 काय असणार तर सरासरी असणार. सरासरीच्या आताच आपण फॉर्म्युला घेतला होता मित्रांनो, काय? एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या, त्यांनी पण काढू शकते. आणखी एक फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला, डायरेक्ट आपण सरासरी अशी पण काढू शकतो. जर क्रमागत संख्या असतील तर सरासरीलाच मित्रांनो मधली संख्या पण म्हणतात. जर मी काय म्हणलो क्रमागत संख्या असतील तर सरासरीलाच काय तर मधली संख्या म्हणतात. तर याच्या वेळेस काय होणार बघा, इथं घ्यायचं पहिली संख्या, काय घेणार आपण? पहिली संख्या अधिक काय करणार? शेवटची संख्या, शेवटची संख्या आणि भागीला करणार 2. जर क्रमागत संख्या असतील तर हा फॉर्म्युला देखील लावल्या तुम्ही तरी तुमचं उत्तर निघते मित्रांनो. बघा पहिली संख्या किती आहे? 2 अधिक दुसरी संख्या किती म्हणजे शेवटची संख्या किती आहे? 14 आणि भागीला 2. म्हणजेच काय होणार? 2 आणि 14 किती होणार? 16. 16 भागीला 2 म्हणजेच किती होणार मित्रांनो? 8. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर देखील किती येणार? तुमचा 8च येणार. एकतर तुम्ही डायरेक्ट सोडवा किंवा फॉर्म्युला लावून सोडवा. आणि तुम्हाला काय करायचं आहे? जो मी तुम्हाला सरासरीचा फॉर्म्युला सांगितलो, एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या, तो फॉर्म्युला लावा मित्रांनो. त्याच्याने पण एवढंच उत्तर निघेल, पण तो फॉर्म्युला तुम्हाला लावून उत्तर काढायचं आहे. ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार? ऑप्शन नंबर 3 8. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते? ए एखादे काम 6 दिवसात पूर्ण करू शकतो आणि बी तेच काम 18 दिवसात पूर्ण करू शकतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील हे सांगायचे आहे आपल्याला. बघा मित्रांनो, एक तर आपल्याकडे आहे पद्धत की आपण लसावी पद्धतीने हा उत्तर काढू शकतो आणि एक पद्धत आहे फॉर्म्युला पद्धत. तर मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो मित्रांनो. जर बघा अशा प्रश्न हे एक काम एवढ्या दिवसात करतो, बी तेच काम 18 दिवसात करतो आणि दोघे मिळून किती दिवसात ते काम करणार असं जर काढायचं असेल तर सीधा फॉर्म्युला लावा. काय? ए गुणीला बी भागीला ए अधिक बी. हा फॉर्म्युला लावा मित्रांनो. ह्या फॉर्म्युल्याने तुमचे लवकर उत्तर निघून जाईल. काय होणार मग बघा, ए गुणीला बी म्हणजे ए किती दिवसात काम करत आहे? 6 दिवसात. आणि बी किती दिवसात तर 18 दिवसात. आणि भागीला काय होणार? 6 अधिक 18. चला काय होणार? 6 गुणीला 18. सध्या गुणाकार नका करू कारण की कटू शकतो. 6 आणि 18 किती होणार? 24. बघा 6 1 6, 6 4 24. म्हणजे आता आपल्याकडे उरलं किती? 18 भागीला 4. चला तोंडी नाही येत मग बेसिक पद्धतीने करून पहा. काय होणार? 18 भागीला 4 असं सोडवणार ना आपण. काय होणार? 4 4 16. बघा 4 4 16. एकच ऑप्शन दिसत आहे मला 4 पॉईंटमध्ये, तर कोणतं? 4.5. ह्या एकदम बरोबर उत्तर आहे. तरी पण आपण पूर्ण सोडवू. वाचले किती? 2. ठीक आहे, 1 0 जर मी खाली घेतो तर इथं मला पॉईंट द्यावा लागेल. 4 5 20. 4 5 20 म्हणजे काय होणार? 0 0. म्हणजे 9व्या प्रश्नाचा आपला उत्तर किती आहे मित्रांनो? ऑप्शन नंबर 2 4.5 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा मित्रांनो. फक्त काय तर ए गुणीला बी भागीला ए अधिक बी हा फॉर्म्युला लावल्यानंतर तुमच्या लवकर उत्तर निघून जाणार. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणता?
एका संख्येची आणि तिच्या 2/5 भागाची बेरीज 63 आहे, तर ती संख्या किती आहे? बघा काय म्हणते, एक संख्या दिली आहे मित्रांनो, त्या संख्येला आपण घेणार एक्स, ती संख्या काय समजू आपण एक्स. एका संख्येची म्हणजे ही काय घेतलो आपण, ती संख्या घेतलो. आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणत आहे, एका संख्येची म्हणजे काय, एक संख्या म्हणजे आपण काय घेणार एक्स. आणि आणि म्हणजे याच्या उच्चाराच अधिकचा होतो. आणि ठीक आहे, आणि तिच्या 2/5 भागाची बेरीज, ह्याच संख्येच्या 2/5 भागाची बेरीज, 2/5 म्हणजे चार अर्थ गुणाकार आणि काही 2/5. ठीक आहे, यांची बेरीज किती, तर 63 आहे. यांची बेरीज किती आहे, तर 63 आहे. आपल्याला दिलं आहे काय, एका संख्येची आणि तिच्याच 2/5 भागाची बेरीज, हिच्याच 2/5 भागाची बेरीज किती आहे, तर 63 आहे. तर ती संख्या कोणती होणार, चला काढूयात. बघा हे एक्स अधिक एक्स गुणिला 2, 2x भागीला काय होणार, तर 5 बरोबर काय होणार, तर 63. बघा तिरपा गुणाकार, 5 गुणिला एक्स 5x अधिक काय होणार, तर 2x भागीला किती होणार, 5 बरोबर काय होणार, तर 63. चला 5x अधिक 2x 7x, हा 5 भागीला आहे, तिकडे जाऊन काय होणार, तर गुणिला होणार. 63 गुणिला 5. बघा यांच्या गुणाकार नका करू, कारण की हा 7 आहे ना, इकडे गुणिला आहे, तिकडे जाऊन भागीला होणार आणि 63ला काटणारच. म्हणून x बरोबर 63 गुणिला 5 भागीला किती होणार, तर 7. बघा 7 9 63, किती वाचले, तर 9 गुणिला 5, 9 गुणिला 5 म्हणजेच किती होतात मित्रांनो, तर 45. 9 5 45. कोणता ऑप्शन आहे, तर ऑप्शन नंबर 1 हा काय आहे, तर तुमचा एकदम बरोबर उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 ह्या प्रश्नाचे एकदम बरोबर उत्तर मित्रांनो. तर ह्या अशा पद्धतीने सोडवायला लागतो. चला समजत आहे तुम्हाला, पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणत आहे, एका आयताची लांबी 15 मीटर आणि त्याच्या कर्ण 17 मीटर आहे, तर त्याची परिमिती किती असणार? बघा एका आयताची लांबी 15 मीटर दिली आहे आणि त्याच्या कर्ण 17 मीटर दिली आहे, तर त्याची परिमिती किती होणार हे विचारलं. कसं काढणार मित्रांनो आपण हे बघा. आधी आपण बोलू आयतावरती. आयत, हा ठीक आहे, हा काय झाला मित्रांनो, आयत झाला. ठीक आहे, याला मी नाव देऊन देतो ए बी सी डी. ठीक आहे, एक आपल्याला बाजू दिली आहे, एक काय दिली आहे आपल्याला, बाजू दिली आहे. बघा एका आयताची लांबी किती आहे, तर 15 मीटर आहे. लांबी किती आहे मित्रांनो, 15 मीटर आहे. ठीक आहे, आणि त्याच्या कर्ण दिला आहे आपल्याला, काय दिलं आहे, तर त्याचा कर्ण दिलाय. कर्ण इथं फाडून घेतो मी, हा त्याच्या कर्ण, जे बिचातून लाईन जाते ना मित्रांनो, त्याला काय म्हणतो आपण, तर कर्ण म्हणतो. ठीक आहे, कर्ण किती दिला आहे आपल्याला, एकदा प्रश्नामध्ये पाहून घेऊ. कर्ण दिलाय आपल्याला किती, तर 17 मीटर. हा कर्ण किती दिलाय आपल्याला, 17 मीटर. आणि ह्या आयताची आपल्याला काय काढायला सांगितलं आहे, तर परिमिती. तर बघा मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे की आयताच्या बिचात किती अंशाच्या, म्हणजे जे कोन असतात ते किती अंशाचे असतात, तर 90 अंशाचे असतात. तर त्याच्यात जर 90 अंशाचा असेल, तर आपण पायथ्या गोरसचा प्रमेय म्हणजे पायथ्या गोरसचा थेरम लावून आपण ही वाली बाजू काढू शकतो. हिला मी एक्स धरतो. ठीक आहे, तर काय आहे मग पायथ्या गोरसचा प्रमेय. बघा पायथ्या गोरसचा प्रमेय त्रिकोणात लागतो मित्रांनो. आणि हा बघा इथं त्रिकोण तयार होत आहे का नाही, हा काटकोन त्रिकोण म्हणतो आपण त्याला. हा बघा, हा एवढा त्रिकोण तयार होत आहे. तर याचाच विचार करून हे बाजू दिले, ही बाजू दिले, याच्या अनुषंगाने ही बाजू काढू शकतो आपण. कशी काढणार बघा, पायथागोरसचा प्रमेय वापरावा लागेल आपल्याला. मी कालच्या क्लासमध्ये पण हा तुम्हाला सांगितलं मित्रांनो. जर तुम्ही कालचे क्लास पाहिले असेल तर तुम्हाला आज आणखी चांगल्याने समजणार. काय आहे पायथागोरसचा प्रमेय, पायथागोरसचा थेरम, कर्णाचा वर्ग अधिक पहिल्या बाजूचा वर्ग अधिक काय होणार, तर दुसऱ्या बाजूचा वर्ग. बघा कर्णाला इंग्लिशमध्ये हायपोटेनस म्हणतात मित्रांनो. काय तर कर्णाचा वर्ग बरोबर काय होणार, पहिल्या बाजूचा वर्ग अधिक काय तर दुसऱ्या बाजूचा वर्ग. कसं सोडवणार मग आपण याला, बघा कर्ण किती दिलाय, हा जो ज्या
बघा हा 90 अंशाच्या बनला ना कोण, जो याच्या समोरची लाईन असते तिलाच आपण कर्ण म्हणतो मित्रांनो. जो 90 अंशाचा कोण बनतो तिच्या पुढची जी लाईन असते तिलाच काय म्हणतो, तर आपण कर्ण म्हणतो. हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. मग कर्ण किती दिलाय आपल्याला, कर्ण दिलाय मित्रांनो 17, म्हणजेच काय होणार 17चा वर्ग. पहिली बाजू समजून घेऊ की 15 सेंटीमीटर आहे, तर 15चा वर्ग अधिक काय होणार तर एक्सचा वर्ग. ठीक आहे. चला सांगा 15चा वर्ग 17चा वर्ग किती, तर 289. 15चा वर्ग 225 आणि एक्सचा वर्ग एक्सचा वर्गच राहणार. ठीक आहे. बघा हे प्लस मध्ये आहेत, इकडे येऊन काय होणार तर मायनस होणार. काय होणार 289 मायनस 225 बरोबर काय होणार एक्सचा वर्ग राहणार. तर चला करा. बघा 9तून 5 गेले 4, 8तून 2 गेले 6 आणि 2तून 2 गेले 0, म्हणजेच काय राहणार एक्सचा वर्ग. म्हणजे तुमचा एक्स काय निघणार मित्रांनो, हा वर्गात आहे, इकडे जाऊन काय होणार वर्गमुळात होणार. वर्गमुळात 64 म्हणजे किती होतात तर 8 मीटर. म्हणजे हे जे एक्स म्हणजे हे बाजू आहे तुमची मित्रांनो, हे किती निघाली तर 8 मीटर निघाली. किती मीटर निघाले 8 मीटर निघाले. बघा आधी काय केलं आपण याच्यातलं त्रिकोण पाहिला. ठीक आहे. आणि ते त्रिकोणाची म्हणजे जो कोण आहे त्या कोणाच्या सहाय्याने काय कर्ण पाहिला आपण, आणि कर्ण ही कर्ण आहे आणि ही बाजू काढला. ही बाजू किती आली मित्रांनो 8 मीटर. चला मग आयताची आपल्याकडे लांबी आणि रुंदी आली. लांबी किती आहे मित्रांनो, लांबी आहे 15 मीटर आणि रुंदी किती निघाली आपली, रुंदी निघाली आपली मित्रांनो किती तर 8 मीटर. ठीक आहे. तर चला मग काय काढायचे आहे आपल्याला परिमिती. परिमिती म्हणजे होते मित्रांनो सर्व बाजूंची बेरीज. पण जेव्हा आयत येतो तेव्हा आयताच्या वेळेस आपण याच्यासाठी स्पेशल फॉर्म्युला लावतो मित्रांनो, 2 गुणिला लांबी अधिक रुंदी, लेंथ इंटू ब्रेथ असा करतो आपण. ठीक आहे. काय होणार मग 2 गुणिला येल म्हणजे लांबी, लांबी काय त्या 15, 15 अधिक काय होणार तर रुंदी होणार 8. मग काय होणार 2 गुणिला 15 आणि 8 किती होणार मित्रांनो, तर 15 आणि 8 होणार 23. 23 गुणिला 2 म्हणजे काय होणार तर 46 मीटर. किती उत्तर येणार याचं 46 मीटर. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर 2 का हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे मित्रांनो. किती 46 मीटर ह्या प्रश्नाचं एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. हे समजलं का तुम्हाला, हे महत्वाचे आहे याच्यात. जर हे नाही येणार तुम्हाला तर तुम्ही ते उत्तर नाही काढू शकणार, म्हणून हे चांगल्याने लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न काय म्हणते, प्रश्न क्रमांक 12. चला वाचा काय म्हणतो प्रश्न. एखादा व्यक्ती 50 रुपये प्रति लिटर दूध विकतो. जर तो 60 रुपये प्रति लिटर दराने विकला तर दरात किती टक्के वाढ झाली. बिलकुल सोपी प्रश्न मित्रांनो. बघा आधी तो किती रुपयाने विकत होता 50 रुपयाने, आता तो किती रुपयाने विकत आहे 60 रुपयाने. किती रुपयाची वाढ झाली, तुम्ही म्हणाल सर 10 रुपये वाढले. 10 रुपयाची काय झाली तर वाढ झाली. ठीक आहे. पण हे 10 रुपयांची वाढ किती रुपयावर झाली, आधी 50 रुपयाला विकत होता म्हणजे साहजिकच आहे. 50 रुपयावर किती रुपयाची वाढ झाली, 10 रुपयाची वाढ झाली. तर काय करणार 50 वर 10ची असंच लिहायचं, 50 वर 10ची असंच लक्षात पण ठेवायचं. आणि काय काढायचे आहे तर टक्क्यामध्ये काढणे आहे. टक्क्यामध्ये काढणे आहे म्हणजे काय करायचं गुणिला 100. चला काटपीट करा आणि उत्तर काढा. काय होणार 50 एक 50, 50 दुने 100, 10 गुणिला 2 किती होणार तर 20, म्हणजे किती टक्के तर 20% वाढ झाली. कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 3 हा एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. काय म्हणते, जर त्रिकोणी एबीसी मध्ये अँगल ए बरोबर अँगल बी आणि अँगल बी बरोबर 72 असेल तर अँगल सी चे मूल्य किती असेल. एकदम सोपी प्रश्न मित्रांनो. बघा कोणत्याही त्रिकोणाचे सर्व कोणांची बेरीज हे 180 डिग्री असते, हे लक्षात ठेवा मित्रांनो. किती डिग्री असते 180 डिग्री असते. म्हणजे याचा अर्थ असा होणार अँगल ए अधिक अँगल बी बरोबर काहीतरी अँगल सी हे किती असणार तर 180 डिग्रीची असणार. पण मला सांगा काय दिलंय आपल्याला, हा जो अँगल ए आणि अँगल बी आहे हे काय आहेत समान आहेत आणि किती आहेत तर त्यांची 72 आहे. म्हणजे जर अँगल बी 72 असेल तर साहजिकच आहे अँगल ए देखील काय असणार तर 72च असणार. अँगल ए पण किती असणार 72 असणार. का बरं, कारण की अँगल बी हा 72 दिलाय आणि आपल्याला प्रश्नामध्ये दिलाय की अँगल ए आणि अँगल बी काय आहेत तर समान आहेत. म्हणजेच काय होणार 72 अधिक 72 आणि अँगल सी काढायची आहे आपल्याला तर त्याला तसंच तसं ठेवू. बरोबर काय होणार 180 डिग्री. चला 72 आणि 72 किती होणार, 2 आणि 2 4, 7 आणि 7 किती होणार तर 14, 144 अधिक काय होणार अँगल सी बरोबर 180. चला
हे प्लस मध्ये आहेत, तिकडे जाऊन काय होणार मायनस, म्हणजे अँगल सी बरोबर काय होणार तर 180 मायनस 144, म्हणजे अँगल सी बरोबर काय होणार 80 मधून 44 गेले किती राहणार तर 36, 180 मधून 144 गेले किती राहणार मित्रांनो 36, म्हणजे अँगल सी हा किती डिग्रीचा असणार तर 36 डिग्रीचा असणार. कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 1 हा काय आहे मित्रांनो एकदम बरोबर उत्तर आहे. 36 डिग्री ह्या प्रश्नाचे एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते 8,000 रुपयाच्या 6% वार्षिक व्याजदराने 2 वर्षासाठी साधे व्याज किती असणार. साधे व्याज म्हणजे सरळ व्याज होते मित्रांनो. तर सीधं सीधं तुम्ही सरळ व्याजचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सरळ व्याज, ठीक आहे. सरळ व्याज म्हणजे होतो मित्रांनो मुद्दल, मुद्दल गुणिला वेळ गुणिला दर, ठीक आहे. दर भागीला काय होतो तर भागीला होतो 100. मला सांगा मुद्दल म्हणजे जे रक्कम आपण व्याजाने घेतो, किती रुपये घेतली आहे तर 8,000 रुपये घेतले आहे, ठीक आहे. मुद्दल किती आहे 8,000 रुपये. किती वर्षासाठी वेळ, वेळ म्हणजे किती 2 वर्षासाठी आहे तर गुणिला 2 करा, आणि दर किती आहे तर 6%, 6% म्हणजे 6/100. चला याला सोडवलं म्हणजे आपलं काय निघणार तर 2 वर्षाचं व्याज निघणार 6%ने. बघा 2 0 कॅन्सल, का होणार साईन 2 12 म्हणजे 80 गुणिला 12 काय होणार 12 96, 96 आणि हा एक शून्य म्हणजे किती 960 रुपये. ह्या प्रश्नाचा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर 3 किती तर 960 रुपये. समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. चला प्रश्न क्रमांक 15 आणि काय तर मॅचचा शेवटचा प्रश्न, ठीक आहे. काय म्हणते जर 12 माणसे एखादे काम 20 दिवसात पूर्ण करत असतील तर 15 माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. याला कसं सोडवायचं पहा. किती म्हणत आहे 12 माणसे एखादे काम किती दिवसात पूर्ण करत आहेत तर 20 दिवसात. 12 माणसांना किती दिवस लागत आहे तर 20 दिवस लागत आहे. हा तुमचं पूर्ण काम होईल मित्रांनो. हाच काम म्हणते, हाच काम म्हणजे काय बरोबर 15 माणसे काम किती दिवसात पूर्ण करेल. किती माणसं आहेत 15 माणसं आहेत, किती दिवस घेतणार 1 दिवस घेऊ. बस ह्या पद्धतीने सोडवले की तुमचं उत्तर निघून जाणार. बघा 15 गुणिला इकडे येऊन काय होणार तर भागीला होणार, म्हणजे काय 12 गुणिला 20 भागीला 15 बरोबर काय होणार तर 1 होणार. बघा 5 तेरी 15, 5 चौ 20, 3 चौ 12 म्हणजे काय होणार 4 चौ 16, 16 बरोबर काय होणार तर 1. म्हणजे तुमचं उत्तर किती येणार मित्रांनो 16 दिवस लागतील. जर बघा एखादे काम 12 माणसे 20 दिवसात पूर्ण करत असतील आणि तेच काम जर 15 माणसांना करायचे असेल तर किती दिवस लागणार तर 16 दिवस लागणार. ऑप्शन कोणता तर ऑप्शन नंबर 2 एकदम बरोबर आहे. चला अशा पद्धतीनं तुमचे मॅथचे 15 प्रश्न झाले मित्रांनो. आता काय करणार, आता आपण पाहूया रिजनिंगचे प्रश्न. काय पाहणार रिजनिंगचे प्रश्न. चलो बघा काय म्हणते खालील शब्दांना शब्दकोश नियमानुसार क्रमाने लावा. खालील शब्दांना काय करायचे आहे आपल्याला शब्दकोश नियमाने लावायचे आहे. शब्दकोश नियमाने कसा म्हणजे बघा जसा ABCD हे कसे XYZ पर्यंत ज्या म्हणजे ज्या लेटरनुसार आहेत त्या लेटरनुसार लावायचे आहे. म्हणजे जसा पहा कसं लावणार आधीच कोणता BEBM तर यांच्यापैकी सर्वात आधी शब्द कोणता येतो मित्रांनो तर बी येतो. तर बी पासून जो कोणता लेटर चालू होत असेल किंवा शब्द चालू असेल त्याला काय देणार आपण वरचा स्थान देणार. पण बघा इथं पण बी आहे आणि इथं पण बी आहे. तर मग पुढचा शब्द पाहायचा इथं कोणता पुढचा शब्द आहे येल आणि याच्या समोर पण कोणता शब्द आहे येल. दोघांच्या पण समोर येल आहे बघा ना BL याच्यावरून सुद्धा आपण सांगू नाही शकत की कोणता शब्द येणार म्हणून. मग आणखी पुढचा शब्द पहा काय येणार तर AU. वरच्या ऐवजी काय आहे तर यू आणि खालच्या ऐवजी काय आहे तर ए. सांगा बरं यू आधी येतो का ए आधी येतो. सर तुम्ही म्हणाल सर ए आधी येतो. लहान मुलगा पण सांगू शकतो. म्हणजे पहिल्या क्रमांकाला कोण राहणार तर हा 3 नंबरचा राहणार. पहिल्या क्रमांकाला कोण राहणार तर 3 नंबरचा म्हणजे वर जाणार. बघा एकच असा ऑप्शन दिसत आहे का तिथं 3 नंबर पहिला दिला आहे कोणता ऑप्शन नंबर 1. बाकीचे चेक करायची गरज पण नाही. तर तुमचं उत्तर काय बरोबर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1. कारण की एकच शब्द असा दिला आहे की त्याचे 3 नंबर हा पहिल्या स्थानावर आहे आणि बाकीचे नंबर काय आहेत तर 1नी सुरुवात होत आहे. पण आपल्याकडे 1 हा पहिल्या नंबरला दिसत आहे का नाही ना. पहिल्या नंबरला कोण येते ए येते आणि ए कोणाचा आहे तर ह्या 3 नंबरवाल्या. तर कोणता ऑप्शन बरोबर राहणार ऑप्शन नंबर 1 हा एकदम बरोबर राहणार. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणत आहे खालील योग्य क्रमाने लावा. आता बघा इथं कोणतं नाव दिलं होतं तुम्हाला इथं शब्दकोश
हा नाव दिला होता. जर शब्दकोश नाव दिलं असेल मित्रांनो तर बिलकुल जो आधी येते त्याला आधी घ्यायचं. पण इथं तुम्हाला शब्दकोश नाव दिसत आहे का? बघा खालील योग्य क्रमाने लावा म्हणते. शब्दकोश नाव दिसत आहे का तुम्हाला? नाही ना, शब्दकोश नावच नाही दिसत आहे. मग यांना कसं लावाल? तर हा क्रम पहा मित्रांनो, आपल्याला क्रम दिलाय बघा. ट्री, सीड, फ्लावर, फ्रूट, प्लांट. तर आपल्याला सांगायचे आधी काय येतो ते सांगायचे आहे. बघा आधी बी असते, त्या बी मधून बघा हा आधी येणार 2 नंबरचा. बी मधून काही तर पौधा तयार होते म्हणजे काय प्लॅन्ट तयार होते. मग त्या प्लॅन्टचा काय होते मित्रांनो? तर त्या प्लॅन्टचा ट्री तयार होते. म्हणजे आपला क्रम कसा चालणार बघा. पहिला आपला क्रम, पहिला आपल्याकडे एखादं बीजायत असणार म्हणजे काही 2 नंबर पहिला येणार. मग त्या बीजायतचा काहीतरी पौधा तयार होणार म्हणजे प्लॅन्ट तयार होणार म्हणजे 5 नंबर 2ला येणार. आणि मग त्या पौद्याच्या म्हणजे ह्या प्लॅन्टचा काय होणार तर झाड तयार होणार म्हणजे ट्री तयार होणार म्हणजे 1 नंबरला ट्री येणार. मग त्या ट्रीला काही फुले लागणार मित्रांनो. मग काही फुले लागणार म्हणजे 3 नंबर. आणि फुले लागल्यानंतर फळे लागणार म्हणजे 4 नंबर. म्हणजे तुमचा क्रम काही राहणार मित्रांनो 2 5 1 3 4. 2 5 1 3 4. 2 5 1 3 4. कोणता तर ऑप्शन नंबर 2 हा बरोबर आहे मित्रांनो. 2 5 1 3 4 हा तुमचा क्रम असणार. बघा इथं शब्दकोश नाव नाही दिलंय म्हणून आपण अशा पद्धतीने लावलं. हे लॉजिकली आहे की कोण आधी येते ते सांगायचे आहे. आधी बी असते, बीचा मग पौधा होतो, पौध्याचं झाड होतो, झाडाला मग फुले लागतात, फुले लागल्यानंतर काहीतरी फळे लागतात, असं सांगायचे आहे आपल्याला. चला तर कोणतं उत्तर बरोबर आहे? तर ऑप्शन नंबर 2 हा एकदम बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, काय म्हणत आहे? जर ह्या शब्दाला असे कूटलिपीत लिहिले असेल तर हा जो नंबर शब्द दिलाय कसा लिहिणार? बघा काय दिलाय आधी लिहून घेतो मी. थ्रेड, THREAD. याला कसं लिहिलंय? तर जसं लिहिलंय त्याच्या खाली लिहायचं मित्रांनो. काय? SIQFZE. QFZE असं लिहिलंय. ठीक आहे. आधी याचाच विचार करू आपण की याच्यात लॉजिक कोणता लावलाय. बघा टी, टी 20व्या नंबरवर आहे, येस 19व्या नंबरवर आहे. म्हणजे याच्यातून काय -1 केला. पहिल्या शब्दातून काय केलं आहे मित्रांनो? -1 केलाय. येस 8व्या नंबरवर, आय 9व्या नंबरवर. याच्यात काय केलाय तर +1 केलाय. आर 18व्या नंबरवर, क्यू 17व्या नंबरवर. याच्यात काय केलाय तर -1 केलाय. ई 5व्या नंबरवर, एफ 6व्या नंबरवर. याच्यात काय तर +1 केलाय. ठीक आहे. ये पहिल्या नंबरवर, झेड 26व्या नंबरवर. तरी पण मी म्हणू शकतो की -ए केलाय कारण की हे जे XYZ अशी सिरीज संपली की ABCD चालू होते मित्रांनो. ठीक आहे. तर याची आधी म्हणजे -1 म्हणू शकतो मी याला. याच्यात काय केलंय -1. डी कितव्या नंबरवर? 4थ्या. आणि ई 5व्या नंबरवर. याच्यात मी म्हणू शकतो की +1 केलाय. म्हणजे -1 +1 -1 +1 असा सिस्टम चालू आहे. म्हणून मग नंबरचा काय होणार? NUMBER नंबर. याच्यात पण आपण तेच लावणार. बघा हा 14व्या स्थानावर येतो. U21, M13, B2, E5, R18. ठीक आहे. तर पहिला काय करणार आपण? -1. 14तून -1 करा 13. 13व्या नंबरवर येतो मित्रांनो M. चला M वरून आपण काही ऑप्शन बघा. 1 मिनिट. M वरून पहा बरं. बघा याला सोडला तर बाकीच्या सर्वांच्या जागी काय आहे तर M आहे. ठीक आहे. -1 झाला. मग काय करणार? +1 करणार. 21 मध्ये एक जोडा किती येणार? 22. आणि 22व्या नंबरवर येतो V. चला दुसऱ्या याच्यात पहा. V कोणत्या ऑप्शन मध्ये? इथं तरी येस आहे म्हणजे हा ऑप्शन नाही होणार. इथं झेड आहे हा ऑप्शन नाही होणार. इथं आहे V. म्हणजे कोणता तर ऑप्शन नंबर 1 हा बरोबर आहे मित्रांनो. पूर्णपणे आपल्याला चेक करण्याची गरज नाही. आपल्याला फक्त उत्तर काढण्याची मतलब आहे. तो कसं पण निघू. बघा एन मध्ये -1 करा M येणार. U मध्ये एक जोडा V येणार. म्हणजे 1 + 1 - पुढे पण तुम्ही सोडवाल तर तुम्हाला हाच उत्तर मिळणार. पण सोडवायचंच कशाला पुढे? उत्तर तर हाच येणार. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. हा बघा तुम्हाला नेहमी नेहमी म्हणतो रांगेतील क्रमांक ह्या याच्यावरती तुम्हाला एक प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार. काय आहे तर राहुल त्याच्या वर्गात वरून 9वा आणि खालून 38वा आहे. तर वर्गात एकूण किती मुलं आहेत? बिलकुल सोपी. हा फॉर्म्युलाच लक्षात ठेवा तुम्ही. वरून अधिक खालून -1. वरून अधिक खालून -1 करा तुमचं उत्तर निघणार. बघा वरून कितवा नंबर आहे
9वा अधिक खालून कितवा आहे तर 38वा मायनस काय करा 1 करा. 9 अधिक 38 किती होणार 47. 47 मायनस 1 करा किती उत्तर येणार मित्रांनो 46. किती उत्तर येणार 46. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर 2 एकदम काय आहे तर बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते अक्षर मालिकेतील पुढील पद कोणते. अक्षर मालिकेतील पुढील पद काढायचे आहे आपल्याला. काय दिलं आहे आपल्याकडे ए झेड सी वाय ई एक्स आणि काय दिलं आहे तर अरे ई एक्स समोर काय आहे तर प्रश्नचिन्ह आहे. पुढे काय आहे तर प्रश्नचिन्ह आहे. चला कसं सोडवणार आपल्याला पहिला अंक घ्यायचा मग नंतर दुसरा बघायचा. बघा ए 1 नंबरला सी 3 नंबरला ई 5 नंबरला. म्हणजे काय होत आहे मित्रांनो 1 आणि 3 +2 होत आहे. 3 आणि 5 +2 होत आहे. म्हणजे पुढे पण काय होणार तर +2 होणार. 5 मध्ये 2 जोडा किती येणार 7 आणि 7व्या नंबरवर काय असतो तर जी असतो. कोणत्या ऑप्शन मध्ये जी आहे बघा याच्यात जी नाही आहे आणि याच्यात जी नाही आहे. 2 ऑप्शन मध्ये जी आहे. चला पुढच्या पाहूया. बघा झेड 26 नंबरला वाय 25 नंबरला एक्स 24 नंबरला. सीधं दिसत आहे मित्रांनो एक कमी होत आहे. 26 आणि 25 मध्ये एक कमी 24 आणि 25 आणि 24 मध्ये काही एक कमी. तर पुढे पण काही होणार आहे एक कमी येणार. 24 मधून एक गेले किती 23 असणार आणि 23व्या स्थानावर कोण येतो तर डब्ल्यू येतो. 23व्या स्थानावर कोण येतो तर डब्ल्यू येतो. म्हणजे तुमचं उत्तर काय राहणार जी डब्ल्यू. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर 4 आहे. एकदम काय आहे तर बरोबर उत्तर आहे. तर चला मित्रांनो अशा पद्धतीने हा सेट पण आपला काय झाला तर कंप्लीट झाला. तुम्हाला काय करायचे आहे PDF साठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच राहू द्या. जर तुम्हाला माझी शिकवणी वगैरे आवडत असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला आजच्यासाठी एवढंच. जय हिंद जय महाराष्ट्र.